प्रेक्षकांनो, तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या आगामी भागात एक असा टर्निंग पॉइंट येणार आहे जो पाहून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल. नीलांबरीने अर्पिताला घरातून हाकलण्यासाठी आतापर्यंतचा सर्वात क्रूर आणि नव्हे सर्वात गोड डाव रचला आहे. हा धक्कादायक ट्विस्ट पूर्ण पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच खमंग अपडेट्ससाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर कथा अशी आहे की अपघातातून वाचल्यापासून अर्पिता स्वतःला जगापासून लपवत असते. चेहऱ्यावरच्या जखमांपेक्षा तिच्या मनावर झालेल्या जखमा जास्त खोल असतात. अशातच घरात एक मोठी बिझनेस पार्टी आयोजित केली जाते. राजसी तिथे येते आणि नेहमीप्रमाणे अर्पिताच्या जखमेवर मीठ चोळते. राजसी अतिशय टोमणे मारत अर्पिताला म्हणते, अर्पिता, आज समीरच्या आयुष्यातील सर्वात मोठी पार्टी आहे, पण तू आरशात स्वतःचा चेहरा पाहिलास का? या विद्रूप चेहऱ्याने तू समीरच्या यशाचा आनंद जाहीरपणे खराब करणार आहेस का? लोक काय म्हणतील? समीरची बायको अशी दिसते, लाज वाटेल त्याला तुझी. तुझ्या जागी मी असते तर स्वतःहून त्याच्या आयुष्यातून बाजूला झाले असते. राजसीचे हे शब्द अर्पिताच्या काळजात थेट सुयासारखे खुपसतात आणि ती ढसाढसा रडू लागते. मित्रांनो, राजसीची ही घाणेरडी वागणूक तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, मालिकेचे असेच डेली रिव्ह्यूज वेळेवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनावर आत्ताच क्लिक करा. अजिबात उशीर करू नका. आता कथेकडे वळूया. राजसी अर्पिताला बोलत असतानाच तिथे समीरची एंट्री होते. तो राजसीला कडक शब्दात सुनावतो. समीर रागात म्हणतो, राजसी, लायकीत राहा. माझी अर्पिता कशी दिसते याने जगाला फरक पडत असेल, पण मला नाही. आणि राहिला प्रश्न जगाचा, तर बघा, ही माझी अर्पिता आहे, माझी अर्धांगिनी. हिच्या जखमा हिच्या संघर्षाची निशाणी आहे, विद्रूपतेची नाही. असे म्हणत समीर अर्पिताला जवळ घेतो आणि सगळ्या जगासमोर तिचा स्वाभिमान जागा करतो. मीरने राजसीचे तोंड बंद केले तरी नीलांबरी शांत बसणारी नव्हती. तिला समजते की अर्पिताला सध्या समीरच्या पाठिंब्यापेक्षा एका आईच्या मायेची आणि आधाराची जास्त गरज आहे. पुढचा सीन खूपच इमोशनल आहे. तो ऐकण्यापूर्वी खाली एक काळ्या रंगाचं सबस्क्राईब बटन दिसताना त्यावर आत्ताच बोट ठेवा आणि आपला मराठी कुटुंबाचा भाग बना. तर नीलांबरी आपला रंग बदलते आणि अत्यंत प्रेमळ सासूचे नाटक करते. ती अर्पितासाठी स्वतःच्या हाताने सूप घेऊन खोलीत जाते. नीलांबरी खोट्या मायेने अर्पिताचे डोके कुरवळत तिला म्हणते, माझं बाळ, किती सोसला आहेस तू. या जगाला फक्त तुझा चेहरा दिसतो, पण मला तुझ्या मनाच्या वेदना दिसतात. समीर तर वेडा आहे. तो प्रेमापोटी स्वतःचे करिअर आणि समाज विसरून बसेल, पण तू तर समजूतदार आहेस ना. नीलांबरी अर्पिताला आपल्या कुशीत घेते. कित्येक दिवसांनी आईची माया मिळाल्यामुळे अर्पिता पूर्णपणे भावनिक होते आणि नीलांबरीच्या जाळ्यात अडकते. अर्पिता रडत रडत म्हणते, आई, मी समीरवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते. मी त्यांच्या आयुष्यातलं वादळ बनू इच्छित नाही. मी काय करू सांगा. तेव्हा नीलांबरी डोळे पुसण्याचे नाटक करत हळूच विषय काढते आणि म्हणते, एक आई म्हणून सांगते बाळा, समीरच्या सुखासाठी तुला एक कडू घोट घ्यावा लागेल. हे बघ, हे परस्पर संमतीने घटस्फोटाचे कागदपत्र आहेत. तू यावर सही कर. तू जोपर्यंत त्याच्या समोर राहशील तो स्वतःचा विचार करणार नाही. तुझा त्यागच त्याला जगात सर्वात यशस्वी बनवेल. करशील ना सही माझ्यासाठी, समीरसाठी? बाप रे. नीलांबरीने थेट घटस्फोटाच्या कागदावर सही मागितली आहे. आता समीर यावर काय करणार? हा थरारक शेवट ऐकण्यापूर्वी अजूनही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी फ्रीमध्ये चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि जाता जाता चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका.